वर्षातून जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा डीमार्टमध्ये जाणारे मी, यावेळेस माझ्या महिन्याभरामध्ये 3 ते 4 फेऱ्या पडल्यात डीमार्टला. आणि काही ना काहीतरी माझं सामान असं होतंय ना, की जे मला डीमार्टमध्येच मिळणार होतं. इथे-तिथे मी कुठे शोधत बसली असती, तर थोडासा जास्तीचा वेळ जाणार होता. म्हणून मग मी शेवटी डीमार्टलाच जायचं ठरवलेलं आणि ह्या महिन्यातच माझ्या जवळपास तुम्हाला 3-4 फेऱ्या तुम्हाला पण ब्लॉगमध्ये बघायला मिळाल्या असतील. आणि डीमार्टमध्ये गेली ना, की एक घ्यायची वस्तू म्हणजे मी ठरवून जाते, की मला एकच वस्तू घ्यायची आहे. पण काही ना काहीतरी डबल एक्स्ट्राचं होतंच. काही किचन नॅपकिन्स जे होते ना, ते मला खूप जास्त आवडले. इकडे मी काही घेतले आहेत, तुमच्याबरोबर येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आणि त्याचबरोबर ना कर्टन्समध्ये पण खूप सुंदर व्हरायटी आलेली. माझ्या मते गणपती, दसरा, दिवाळी जसं-जसं जवळ येतो ना, तसं ज्यावेळेस आपण ऐन वेळेस घ्यायला जातो ना, तसं न करता ना, आत्ताच जर तुम्ही जाऊन जर या गोष्टी डीमार्टमध्ये फाइंड आउट केल्या ना, तुम्हाला खूप चांगली व्हरायटी मिळेल. आणि त्याच्यामध्ये ना ऑप्शन्स खूप सुंदर-सुंदर व्हरायटी वेगवेगळे अवेलेबल्स आहेत. म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि मी स्वतः पण ते अनुभवलंय, कारण मी पण ना खूप अशी दिवाळीच्या आधी वगैरे जाऊन ऐन टायमिंगला शॉपिंग करते बऱ्याच वेळा. आणि त्यावेळेस ना मग एक मिळालं तर एक नाही मिळत आणि एक मिळालं तर एक नाही मिळत, असं बऱ्याच वेळा होतं. पण ते घ्यायला म्हणजे ज्या गोष्टी गेलेलो त्या गोष्टी तर माझ्या काही अशा म्हणजे मला ज्या पाहिजे होत्या त्या अशा मिळाल्या नाहीत. काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी मी सांगतेच, की मी काय एक्झॅक्टली शोधायला डीमार्टमध्ये गेलेली. तर त्या गोष्टी न घेता मी बाकीच्या इतर गोष्टी बघितल्या आणि त्याच घेतल्या. काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या, तर वजन उचलून न्यायचा तो पण थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून त्या घेतल्या नाहीत. हे एक कर्टनचं कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलेलं. याच्यामध्ये ना एक ऑफ व्हाईट कलरचा असं ट्रान्सपरंटमध्ये पडदा होता. तो पण खूप सुंदर याच्यामध्ये दिसला असता. पण मला असं वाटलं, की माझ्याकडे तो थोडासा डल वाटेल लूक वाईज, म्हणून मग मी नाही घेतला. ज्यांच्याकडे खूप असा प्रकाश येतो ना, जिथे नॅचरल लाईट्स येतात ना, त्यांच्या म्हणजे घरामध्ये हे खूप छान दिसेल हा ऑप्शन. हा पण एक कर्टन मला खूप जास्त आवडला. ॲक्चुअली आम्ही इथून एकीकडे जाणार होतो एका ठिकाणी, म्हणून तिथे जायचं होतं. म्हणून मग आम्ही विचार केला, की काय घेऊन जायचं? तर म्हटलं आईस्क्रीम घेऊ. म्हणून मग विचार केला, की इथून बाहेरून वगैरे घेण्यापेक्षा हे फॅमिली पॅकमध्ये ऑफर पण बऱ्याच असतात आणि इथे खूप जास्त व्हरायटी पण डीमार्टमध्ये मिळते. म्हणून मग आम्ही म्हटलं, की 2 बॉक्स आपण ते घेऊ किंवा मग आमचं नंतर असं झालं, की मोमोज जे आजकाल सगळ्यांना खूप जास्त आवडतात खायला. तर ॲक्चुअली फ्रोझन वगैरे आम्ही पण शक्यतो टाळतो. पण असं सगळ्यांनाच आवडतं आणि कधीतरी असेल तर ओके वाटतं. म्हणून मग ते एक फ्रोझनचं घेतलं. हे एक जे चिवड्याचं पॅकेट होतं ना, त्याच्यावर पण खूप भरपूर म्हणजे अशी छान अशी ऑफर होती. म्हणजे जे नेहमी घेत असतील त्यांच्यासाठी खूप छान आहे. चॉकलेट्स मी सचिनच्या मागे लागलेली, की मला एखादं यातलं पॅकेट घेऊन दे. म्हणतो, "अरे तूच घरात बनवतेस तर एवढे पॅकेट्समधले तुला का घ्यायचे?" पण शेवटी कधीतरी असं वाटतं ना मला पण मी माझ्या हाताने बनवलेले चॉकलेट खाण्यापेक्षा असे बाहेरचे जे असतात ते मला कोणीतरी गिफ्ट केले तर ते मला खूप जास्त आवडतात खायला. त्याच्यानंतर आम्ही मग घरी आलो. घरी आल्यानंतर कामांना सुरुवात झाली आणि मी 3-4 दिवस तशी सुट्टीच घेतलेली. ज्या वेळेस बऱ्याचशा मला ऑर्डर्स असतात, जसं दिवाळी, गणपती किंवा हे रक्षाबंधन ना, त्यावेळेस मी 3-4 दिवस सुट्टीवरच असते. कारण तुम्हाला पण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आणि मला बऱ्याच वेळा विचारतात पण ज्यांच्या ऑर्डर्स असतात त्या मला नेहमी विचारतात, की "मग तू कसं मॅनेज करते? तुझी ऑर्डर कशी कंप्लीट होते?" तर मी असं असतं माझं कारण काही कामावर जाऊन घरी येऊन त्या ऑर्डर्स कंप्लीट होणाऱ्या नसतात. तर मी 3-4 दिवस तरी घरीच असते. म्हणजे पॅकिंग असतं, डिस्पॅचिंग असतं आणि कितीही नाही म्हटलं ना, तरी पॅकिंगमध्ये खूप जास्त म्हणजे जेवढा मला बनवायला वेळ जातो ना, तेवढाच वेळ मला पॅकिंगमध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला डिस्पॅचिंगमध्ये जातो आणि त्याच्यासाठीच थोडासा वेळ जातो. बाकी असं काही नाही. ऑर्डर्स मला थोड्याशा आधी आल्या, तर मी त्या गोष्टींसाठी प्रिपेअर असते. पण कितीही नाही म्हटलं ना, तरी ऐन वेळेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पण ऑर्डर येतच असतात आणि मग नंतर मला पण असं वाटतं, की अरे राहू दे त्यांनी उशिरा ऑर्डर दिली पण जाऊ दे आपण. आपल्याला जर जमतंय तर आपण समोरच्याला ऑर्डर डिलिव्हर केली पाहिजे असं वाटत राहतं आणि मी पण मग थोड्या-थोड्या ऑर्डर्स घेत राहते. तर अशाच या आता 2 दिवस राहिलेले शेवटचे आणि मग त्याच्यामध्ये या सर्वात शेवटी ऑर्डर्स होत्या. ॲक्चुअली मी काही पार्सल कुरिअर केलेले आणि त्याच्यामध्ये मी ग्लास बॉटल तुम्हाला माहिती आहे मी एका बॉक्समध्ये हॅम्पर्समध्ये होती. मग त्यावेळेस कुरिअरवाल्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं, की या ग्लास बॉटलसाठी म्हणजे आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या कुरिअरवाल्यांकडनं मी पाठवते. मग मला ते ऐन वेळेस थोडंसं पॅकिंग चेंज करावं लागलं. म्हणजे जे मुंबई टू मुंबईमध्ये आहेत त्यांना मी ग्लास बॉटल वगैरे म्हणजे
पाठवत होती, पण त्यांना पण बाकीच्या ज्यांना होते म्हणजे जे जसे लांबचे कुरिअर्स होते त्यासाठी ग्लास बॉटल्स मग ते नाही, आणि त्या ग्लास बॉटलची साईज खूप मोठी होती ॲक्च्युली. छोटी असली असती तर गोष्ट वेगळी होती. आणि मग मी ते पण ट्राय केलं की ग्लास बॉटलला बबल रॅप वगैरे करून मग ते बॉक्समध्ये, पण त्या बॉक्सची साईज पण खूप जास्त मोठी म्हणजे जागा घेत होतं बबल रॅप करून. मग ते सगळे ऑप्शन्स मला सोडावे लागले आणि मग मी शेवटी मग वेगळे कंटेनर घेऊन आले. ज्या वेळेस म्हणजे कधी-कधी असं होतं, म्हणजे कधी-कधी म्हणण्यापेक्षा नेहमी असं काही ना काहीतरी होतं. ज्यावेळेस अशा बाहेरच्या ऑर्डर्स किंवा डिस्पॅचिंगचं असतं ना, त्यावेळेस ऐन वेळेस काही ना काहीतरी मला चेंजेस असे थोडेफार करावेच लागतात. आता हे पण मला असे क्यूटसे मला असं वाटलं, आणि ज्यांच्या मी ऑर्डर्स घेतल्या ना, त्यांच्या ऑर्डर्स घेताना माझ्या लक्षात आलं, की त्यांच्याकडे लहान मुलं म्हणजे लहान आहेत मुलं, की ज्यांच्यासाठी त्यांना द्यायचंय किंवा घेऊन जायचंय, तिथे लहान मुलं असणार. मग मी ते जे प्लेन कुकीजचं रॅपर होतं ना, ते चेंज करून मी विचार केला, की हे अशा पद्धतीचं थोडंसं आपण रॅपर यूज करू. मग हे रॅपर अशा पद्धतीने दिलं तर समोरच्याला पण ते छान वाटेल. पिंक कलर घेतला आणि त्याच्यामध्ये असं क्यूटचं वरती असं डिझाइन होतं. तर हे सगळं, आता हे सगळे मोठे हॅम्पर्स आहेत. मला ना थोडंसं कुरिअर जेव्हा करते ना, तेव्हा लाडूचं थोडंफार टेन्शन येतं. कारण हे लाडू आहेत ना माझे खूप सॉफ्ट असतात. अगदी ते असे म्हणजे त्याच्यात तूप म्हणजे असतं जास्त ना, त्याच्यामुळे ना ते अगदी सॉफ्ट असतात खाताना. म्हणजे कुरिअरला ते थोडेसे हलतात कधी-कधी. त्याच्यामुळे ते थोडंसं मला असं वाटतं, की कारण कसं आहे बघा, समोरचे पण एवढे चार्ज करून किंवा पैसे देऊन आपल्याकडनं एखादी वस्तू घेत असतात आणि ती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावी, हे माझं त्याच्या मागचं उद्दिष्ट असं, की त्यांच्यापर्यंत ती व्यवस्थित पोहोचली जावी. माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न असतो, पण कितीही नाही म्हटलं ना, तरी कुरिअरमध्ये ते थोडंफार डंप होतं किंवा थोडंफार कधी-कधी हललं जातं. ॲक्च्युली म्हणून मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना, की मुंबईमधल्या ज्या ऑर्डर्स असतात ना, मी मोस्टली पोर्टलनेच पाठवते. पोर्टलमध्ये थोडेसे पैसे जास्त जातात. नॉर्मल कुरिअरच्या म्हणजे डबल पैसे असू शकतात, कधी-कधी कमी पण होतात. पण ते कुरिअर कसं आहे ना, की व्यवस्थित जातं, म्हणजे जे कुठेही हलत वगैरे नाही. आणि एवढे पैसे देऊन जेव्हा त्यांच्या हातामध्ये व्यवस्थित कुरिअर पोहोचतं, तेव्हा मला पण ते बरं वाटतं. फार काही-काही केसेसमध्ये असं असतं, की मी एक्स्ट्रा पैसे म्हणजे इव्हन मी माझ्याकडचे पण एक्स्ट्रा कुरिअरचे चार्जेस लावते, आणि चल मला असं वाटतं, की नाही हे व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. तर मग मी जास्त कधी-कधी क्लायंट्स बरोबर आर्ग्युमेंट पण नाही करत. मी स्वतःच एक्स्ट्रा पे करून ते पोर्टलने पण करते. ही गोष्ट मला अशी सांगायची नाहीये. पण कधी-कधी असं होतं ना, की काही गोष्टी तुमच्याबरोबर पण मला असं वाटतं, की शेअर केल्या पाहिजेत. सगळ्याच गोष्टी मी ज्या मी फेस करत असते. कधी-कधी पॅकिंग, हॅम्पर या सगळ्या गोष्टी कशा करत असते ना, तर म्हटलं त्या पण आपण तुमच्याबरोबर शेअर करू. जेवढं मला ऑर्डर्स बनवायला वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा जास्त हे जेव्हा डिस्पॅचिंग असतं ना, तेव्हा वेळ जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं कंटेनर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टफ भरा, आणि तो स्टफ भरून घेतल्यानंतर मग परत त्याला वरती वेगळं प्लास्टिकचं रॅपर, वेगळं पॅकिंग, त्याच्यानंतर मग ते बॉक्सला सील पॅक करा. मग त्या बॉक्सला तुम्हाला बबल रॅप वगैरे अशा सगळ्या गोष्टी भरपूर असतात. मग त्याच्यामध्ये थोडासा वेळ जास्त जातो माझा. म्हणजे जर नॉर्मल ऑर्डरला माझ्या बनवायला एक 1-1.5 तास लागत असेल, तर हा त्याच्यामध्ये एखाद तास एक्स्ट्रा जातो. म्हणजे सगळ्या बॉक्सला वेगवेगळं रॅपर करा, छोटं-छोटं करा. कारण काय आहे ना, ते त्याचा लूक पण खराब नाही झाला पाहिजे. ॲक्च्युअली हे कंटेनर आहेत ना, हे कंटेनर मग मी सोपसाठी घेतलेत. हे थोडेसे चेंज केले. हे पण ग्लासचा बॉटल होती माझ्याकडे छोटीशी. मग याचा पण म्हटलं थोडासा प्रॉब्लेम होईल डिस्पॅचला. मग मी हे असे कंटेनर घेतले, आणि हे यासाठी घेतले ना, की कुठेतरी सगळ्यांना यूज पण होतील हे कंटेनर. कारण जो दुसरा कंटेनर आहे, तो मी थोडासा प्लास्टिकमध्ये वापरलेला. कारण तो बॉक्सच्या साईजमध्ये मला व्यवस्थित मिळाला, आणि त्या बॉक्सच्या साईजमध्ये जेवढ्या गोष्टी म्हणजे जेवढं राहिलेलं ना, तेवढंच ते काचेच्या ह्याच्यामध्ये राहील असा मला बॉक्स पाहिजे होता. म्हणजे आतमधला जो पदार्थ आहे, तो तेवढ्याच मेजरमेंटचा असला पाहिजे. म्हणजे 100 ग्रॅम त्याच्यात आहे, तर 100 ग्रॅम याच्यात पण राहिला पाहिजे. हा थोडासा विचार माझा त्यामागचा पण मला करावा लागतो. कारण त्या यानेच मी प्राईस ठरवलेली असते हॅम्परची. आता तसं सगळं मॅनेज करून मग खूप शोधून मग मी हे सगळे बॉक्सेस ऐन टायमिंगला मग जे काही होते थोडेफार चेंजेस केले. कधी-कधी असं होतं, की माझ्याकडनं घाई गडबडीत किंवा बऱ्याचशा ऑर्डर्स असतात, तर प्रत्येक वेळेस एखादा म्हणजे 1-2 जण असं असतात, की ज्यांना इन्फॉर्म करणं माझ्याकडनं राहून पण जातं कधी-कधी. तर माझी पण ती चुकी असते, की त्यांना न विचारता किंवा त्यांना न सांगता माझ्याकडनं असं होतं, की हॅम्पर्समधले जे काही बॉटल्स असतात त्याचा कंटेनर चेंज करणं किंवा साईज जरी चेंज केली, तरी आतमधला पदार्थ मी तेवढ्याच ग्रॅमचा देण्याचा प्रयत्न करते. पण माझ्याकडनं एक प्रामाणिक हेतू असतो म्हणजे माझ्याकडनं, की व्यवस्थित त्यांच्याकडे पोहोचावं, आणि व्यवस्थित पोहोचलं, की मला पण त्याच्या गोष्टीचं एक सॅटिस्फॅक्शन असतं, की नाही व्यवस्थित पोहोचतंय, आणि ते मेन म्हणजे त्यांच्यापर्यंत मग ते व्यवस्थितरित्या खाल्लं पण जातं.
चॉकलेट्स बघा मी असेच बनवून ठेवलेले. फक्त यावेळेस चॉकलेट ना वेगवेगळ्या कलरमध्ये करून ठेवलेले, म्हणजे जे काही फ्लेवर्स होते ते वेगवेगळ्या कलरमध्ये सगळे पॅक करून ठेवलेले. तर जसे जसे आता पिंक कलर आहे, मोरपिसी कलर होता, गोल्डन कलर होता. मोरपिसी कलर आणि ग्रीन कलर हा एकच दिसतो, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला सेमच दिसतो, पण ते दोन्ही पण वेगवेगळे आहेत. तर ते मला माहिती आहेत. जेव्हा आता कुरिअरचं असतं ना, तेव्हा मुंबईमध्ये असेल तर एक नॉर्मल पॅकिंग जरी मी केलं ना, सिंपल असं या रॅपरचं, तरी देखील चालतं. कारण ते सेम डे जाणार असतं आणि मुंबईची मोस्टली मी रिक्वेस्ट करते की तुम्ही पोर्टलने घ्या, म्हणजे ते मला पण बरं पडतं. आणि कुरिअरने जेव्हा असतं ना, तोपर्यंत थोडासा मला पण ती धाकधूक असते. तर अशा पद्धतीने आता हे कुरिअरला जाणार आहे, त्याच्यामुळे मग हे डबल रॅपमध्ये मी करते. कारण चॉकलेट कधी कधी गरमीमध्ये बाहेर येऊ नये म्हणून वगैरे अशा पद्धतीने हे रॅप करून घेते. तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मार्फत मी शूट करून ठेवलेला, म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पण हा व्हिडिओ पण आता मला व्हॉइस ओव्हर करताना कळतं ऑलमोस्ट आता रक्षाबंधन पण झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपलेला आहे. आणि तेव्हा मी आता तुमच्याबरोबर हा ब्लॉग शेअर करते. पण मी म्हटलं की चला आपण शूट करून ठेवलेलं, ऍक्च्युली सगळं आधी शेअर करायचं होतं मला, पण वेळच मिळाला नाही. एकावर एक एकावर एक एकावर एक असं काम चालू होतं. ह्या म्हणजे मेन म्हणजे जास्त कुकीजच्या यावर्षी खूप जास्त ऑर्डर्स होत्या. जेवढ्या हॅम्पर्सच्या होत्या तेवढ्याच जास्त मला ऑर्डर ना फक्त कुकीजसाठी होत्या. आणि मोस्ट ऑफ जास्त ना ओट्स कुकीज आणि हे आपले ओट्सचे जे लाडू आहेत ना, त्याच्यासाठी भरपूर अशा ऑर्डर्स वेगळ्या असतात. ऍक्च्युली मी बऱ्याच वेळा अशा अर्धा अर्धा किलो किंवा अशा पाव पाव किलोच्या कुकीजच्या वगैरे ऑर्डर्स घेत नाही शक्यतो. आणि आता जेव्हा हे सीझन चालू आहे ना, म्हणजे आता हा जसं रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे, त्यावेळेस ते शक्यतो घेण्याचं टाळते. कारण मग ते लक्षात पण राहत नाही आणि मग तेवढ्यासाठी थोड्या वेगवेगळ्या बनवाव्या लागतात. पॅकिंग असतं आणि डिस्पॅचिंग पण असतं. त्याच्यामुळे मग मी त्या घेत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी रिक्वेस्ट केलेल्या की ज्यांना कमी क्वांटिटीमध्ये कुकीज हव्या, तर त्याच्यासाठी एक सोल्युशनचा मी विचार केलाय. लवकरच मी तो तुमच्याबरोबर शेअर करेन की त्याच्यावर मी काय सोल्युशन आणलंय. कारण बऱ्याच जणांना थोड्याफार कुकीज थोड्याफार सुरुवातीला घ्यायच्या असतात. आता बरोबर आहे, मी पण जर कोणाकडनं घेतलं तर एकदम मोठं पॅकेट घेत नाही. सुरुवातीला थोडंसं घेते, थोडं टेस्ट करते आणि नंतरच घेते. तर त्यासाठी एक मी माझ्या डोक्यात काहीतरी चाललंय. ते जेव्हा पूर्णपणे कंप्लीट होईल ना, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर हे बघा, हे जे आहे ना, हे 100 ग्रॅमची क्वांटिटी होती. आणि जे ग्लास कंटेनरमधली जी साईज होती ना, तीच मला ही याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये राहील तेवढंच याच्यामध्ये राहिलं पाहिजे, असं चाललेलं माझं. मग मी हा कंटेनर मला मग तो ग्लास कंटेनरला रिप्लेस करण्यासाठी व्यवस्थित मिळाला. आणि मग मी याच्यात पॅकिंग केलं. याच्यावरती मग एक असं रक्षाबंधन स्पेशल असा एक लोगो, म्हणजे जे स्टिकर असतात ते लावलं. आणि खाली आतमध्ये ना ते बेंटो पेपर टाकलाय मी. तो बेंटो पेपरने ना खूप अगदी त्याला एक वेगळा लुक आला आपल्या कंटेनरला. नॉर्मल असा दिसत नाही. आता हा जो बॉक्स आहे, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा कशा करायच्या अरेंज, हे पण थोडासा टास्क असतो. कारण किती जरी आपण असं ऑर्गनाईज केलं ना, तरी हे इथे ठेवू की ते तिथे ठेवू, असं सगळ्या गोष्टी डोक्यात चालत असतात. मग मी थोडंसं ट्राय करते. मग नंतर मग मी शेवटी सचिनला सांगते की हे बघ, हे कसं दिसतंय, आपण हे असं ट्राय करू का, हे तसं ट्राय करायचं का. कारण कुठली वस्तू कुठे राहील आणि कशा पद्धतीने बॉक्समध्ये हल्ला, म्हणजे कुठे स्पेस नाही राहिली पाहिजे, व्यवस्थित सगळं एकत्र फिट झालं पाहिजे, असा थोडासा विचार असतो. मग त्यानुसार हे मला एवढं कन्फ्युजन होतं. तुम्ही बघितलं असेल, मी एकाच वेळेस म्हणजे आता कितीतरी वेळेस ते इथून तिथे, तिथून इथे, इथून इथे हे ट्राय करते. तर अशा ह्याच्यामध्ये ना मी खूप, म्हणजे माझा जास्त वेळ जातो. मग ऐन वेळेस असे काही जेव्हा चेंजेस होतात तेव्हा. पण मला आवडतात असं वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी छान ट्राय करायला. आणि या गोष्टी ना मला अनुभव खूप जास्त देत असतात. म्हणजे ज्या ज्या प्रत्येक वर्षी मी ज्या ज्या ऑर्डर्स घेते, त्यातनं मी नवीन काही ना काहीतरी शिकत असते. आणि मी त्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पण करत असते, माझ्या व्हिडिओ मार्फत. कधीतरी तुमच्या ज्या ऑर्डर्स येतात त्यांना कधीतरी लेट रिप्लाय होतो, कधीतरी तुमच्या मेसेजला पण माझ्याकडनं लेट रिप्लाय करणं पण होतं माझ्याकडनं. तर त्यासाठी खरंच सो सॉरी. कारण ऑर्डर आपल्या ज्या येत असतात आणि ज्या मला डिस्पॅचिंगला मला जेवढ्या जमतात तेवढ्याच मी ऑर्डर्स घेते. कारण खूप जास्त पण ऑर्डर घ्यायच्या म्हणून घेऊन मग त्या वेळेत पूर्ण नाही झाल्या तर मग प्रॉब्लेम होतो.
आजच्या दिवसाची ना ही सर्वात लास्टची माझी बॅच आहे कुकीज बेक करायची आणि पॅकिंग करायची. ऑलरेडी माझ्याकडे मी ओट्स कुकीज बेक करायला ठेवलेले आहेत आणि हे चॉकलेट कुकीज आहेत ते पण पॅक करून ठेवणार आहे. हे उद्या सकाळचे आहेत कुरिअरचे. काही आहेत ते मी ऑलरेडी आता अर्धे पॅक करून घेतलेले आहेत बऱ्यापैकी. ते फक्त आता मला जाऊन कुरिअर करायचे आहेत, कारण कुरिअरचे ऑफिस संध्याकाळी 6 नंतर घेत नाही. कारण 6च्या आधी जर मी त्यांच्याकडे पोहोचवले तर ते सेम डेला त्यांच्याकडनं डिस्पॅच होतात. नाहीतर मग ते नेक्स्ट डेला जातो, म्हणजे आजचा दिवस मग माझा वेस्ट जातो. म्हणून मग मी ठरवलं की आज सगळं पॅकिंग पटापट करून घेऊ आणि मग आजचे लॉट जो जाणार आहे तो आजच जाऊ दे. कारण मग जो नेक्स्ट डेला गेला असता ना मग परत एक दिवस एक्स्ट्रा जातो. आणि जसं 2 दिवस राहिले ना कट टू कट की मग कुरिअर कंपनी पण मग असं होतं की तुमचं पार्सल जाईल की नाही आम्ही गॅरंटी देणार नाही, मग प्रॉब्लेम होतो, अशा सगळ्या गोष्टी होतात. मग हे सगळं आवरून मी आता फायनली कुरिअर करायला चालली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या छोट्या छोट्या काही काही गोष्टी असतात त्या तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओमधनं पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मार्फत मला नक्की कळवा.